पुढच्या बातमीकडे रायगड जिल्ह्यातून पुण्याकडे जाण्यासाठी अत्यंत जवळचा वरंध घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। पावसामध्ये या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याची अधिसूचना पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी काढली। 31 सप्टेंबरपर्यंत हा आदेश लागू असेल। पावसाळ्याच्या काळात या मार्गावरती दरडी कोसळण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। बंदी कालावधीमध्ये ताम्हिणी घाटमार्गाचा वापर वाहतुकीसाठी करावा या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं तर वरंध घाटातील वाहतूक जी आहे ती पावसाळ्यामध्ये बंद करण्यात आलेली आहे। वरंध घाट खरं तर वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा घाट मानला जातो, मात्र आता हा घाट वाहतुकीसाठी बंद झाल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांच्याकडून घेऊयात। सचिन, आपण पाहतोय पावसाळ्यामध्ये एक मोठा निर्णय झालेला आहे, वरंध घाट बंद करण्यात आलाय। काय अपडेट या संदर्भातली, कधीपर्यंत हा घाट बंद असेल? हा खूप पुरातन मार्ग आहे आणि या मार्गाचा वापर दूध दुग्ध असेल, भाजीपाला असेल, त्यातून घाटवाडी मार्गासाठी केला जातो। त्याचप्रमाणे दक्षिण रायगड म्हणजे पुण्याचे नातेसंबंध त्याही या मार्गाने जोडले जातात। मात्र दरवर्षी पावसाळ्याच्या वेळेमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतात। अनेक वेळा या ठिकाणी दरडी कोसळून अपघात झालेले आहेत। या कारणाने गेली 7 ते 8 वर्षापासून सातत्याने हा घाट पावसाळ्यामध्ये पुढचे 3 महिने बंद करण्यात येतात। निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।